मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। कारण वडील व पती नाहीत, आम्ही ई-केवायसी कशी करायची किंवा आम्हाला पतीचा आधार नाही किंवा वडिलांचा आधार कार्ड नाही तर आम्हाला इथे आधार कोणाचा मिळणार आहे, आम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण कशी करायची अशा वारंवार लाडक्या बहिणी विचारत होत्या। याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत, कारण मंत्री आदितीताई तटकरे यांनी मोठी अपडेट दिलेली आहे या संदर्भात। आता ज्या लाडक्या बहिणी होत्या ज्यांना पती व वडील होते तर ते सहज पद्धतीने ई-केवायसी करू शकत होते। म्हणजेच काही जी ऑफिशियल वेबसाईट असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती जाऊन ही पॅनल तुम्हाला दिलेला आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक कॅप्चे टाकून मी सहमत आहे आणि OTP पाठवा करून तुम्ही सहज पद्धतीने इथे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकत होता ज्यांचे पती व वडील आहेत। कारण सेकंड आधार क्रमांक तिथे विचारल्यानंतर तुम्ही पती किंवा वडिलांचा टाकू शकत होता। परंतु मुख्य प्रश्न होता तो म्हणजे काय, ज्यांना पतीही नाही ज्यांचे वडीलही नाहीत अशा लाडक्या बहिणींनी ई-केवायसी कशी करायची। मंत्री आदितीताई तटकरे यांनी याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे, त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे। आणि जर अजूनही आपल्याला सबस्क्राईब व फॉलो केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब व फॉलो करून घ्यायचं आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे, स्किप करू नका, कारण डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत हे माहिती सांगितलेली आहे। त्यानंतर आतापर्यंत किती लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, दररोज किती लाडक्या बहिणी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करत आहेत, ही सगळी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक असणार आहे व मंत्री आदितीताई तटकरे यांनी हे सुद्धा सांगितले होते की 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। तर लाडक्या बहिणींना आता हा प्रश्न होता की जे वडील व पती नाही त्यांची कसं करणार, तर त्याबद्दल सुद्धा मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितले की जे वेबसाईटवरती काम सुरू आहे, म्हणजे वेबसाईटवरती जे काही अपडेशनचं काम आहे ते सुरू आहे, जेणेकरून तुम्हाला तिथे ऑप्शन्स अवेलेबल करून दिला जाणार आहे। ज्यांना वडील व पती नाही त्यांना डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी ऑप्शन दिला जाणार आहे। आता नॉर्मली हे तुम्हाला असं दिसत आहे की लाभार्थी आधार क्रमांक कॅप्चे मी सहमत आहे, OTP पाठवा, हे नॉर्मली आता जे काही वडील व पती आहेत अशा लाडक्या बहिणींनी करू शकत होते। परंतु ज्यांना वडील आणि पती नाहीत त्या लाडक्या बहिणींनी, म्हणजे ज्यांना वडील व पती आहेत त्यांनी हे नॉर्मली करू शकत होते, पण ज्यांना नाही त्यांच्यासाठी आता डॉक्युमेंट अपलोडेशनचं जे अपलोड करायचं आहे त्याचं एक ऑप्शन येणार आहे, ज्यामध्ये डॉक्युमेंट्स तुम्ही कोणते लागणार आहेत। आदितीताई तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे डेथ सर्टिफिकेट, जर वडील व पती हयात नसेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल, किंवा तुम्ही डिवोर्स घेताय किंवा वेगळं राहते त्याच्याबद्दल कोणते डॉक्युमेंट्स असतील असे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे अपलोड करावं लागणार आहे, असं मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे। म्हणजेच काही जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे जे काही प्लगिन्स असतील किंवा जे काही अपडेशन आहे ते सुरू आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणीची ई-केवायसी पूर्ण होणार आहे। आता 18 नोव्हेंबरपर्यंत तर हे शक्य नाही, कारण फक्त 1 कोटी लाडक्या बहिणींचीच ई-केवायसी पूर्ण झालेली आहे। मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितले की दररोज 4 ते 5 लाख लाडक्या बहिणी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करत आहेत, म्हणजे रोज 4 ते 5 लाडक्या बहिणीची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होत आहेत। काही लाडक्या बहिणीची पहिलीची स्टेप आहे, म्हणजेच काय, लाभार्थी आधार क्रमांक, तुमचं कॅप्चे आणि तुमचं जे OTP आहे, तुमचा आधार क्रमांक आणि तुमच्या मोबाईलशी आलं तर OTP, फर्स्ट स्टेप पूर्ण झालेले आहेत। तर ज्यांचे वडील व पती नाही त्यांनी ॲटलिस्ट हे फर्स्ट स्टेप तरी कंप्लीट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नंतर ट्रॅफिक वाढेल वेबसाईटवरती आणि तुमची ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो। आता 18 नोव्हेंबरपर्यंत हे शक्य नसल्यामुळे मे बी असंही असू शकतं की पुढे तारखासुद्धा वाढू शकतात, ई-केवायसी करण्याची जी मुदतवाढ आहे ते सुद्धा होऊ शकणार आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दररोज 4 ते 5 लाख लाडक्या बहिणीची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होत आहे। आतापर्यंत 1 कोटी लाडक्या बहिणीची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ज्यांना पती आणि वडील नाही त्यांनी हे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा, जेणेकरून जेव्हा हे ऑप्शन्स उपलब्ध होतील त्यावेळेस धावपळ होणार नाही। म्हणजेच काय, डेथ सर्टिफिकेट असेल, डिवोर्सचे जे काही तुमचे कागदपत्र असतील, इतर वेगळे कागदपत्र काय असतील, हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचं आहे, जेणेकरून ते ऑप्शन्स अवेलेबल झाल्यानंतर तुम्हाला पटापट ई-केवायसी करून घेता येणार आहे। व त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना इथे अपात्र केले जाणार नाही, म्हणजे काय, ज्यांची पात्रता आहे, जे पात्र असणार आहे, पात्रता म्हणजे काय,
महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तुम्ही या निकषांमध्ये बसताय 100% तुमची 1,500 रुपये चालूच राहणार आहे. तिथे कोणीही बंद करू शकणार नाही. तर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्व आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, तर अशा महिला चालणार आहे किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. हे तुमची पात्रता आहे, तुम्हाला लाभ मिळतच राहणार आहे. आणि अपात्रता म्हणजे काय? ज्यांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, ज्यांचे कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, तुम्ही टॅक्स फिलर आहे तर तुम्ही बसणार नाही या योजनेच्या अंतर्गत. ज्यांच्या कुटुंबाचे सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तर अशांना सुद्धा मिळणार नाही. तथापि 2.5 लाखपर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी इथे पात्र ठरणार आहेत. तर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेताय. तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेताय तर तुम्हाला इथे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत व ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, तर इथे अपात्रता असणार आहे. बाकीचे सर्व हे पात्र असणार आहे. तर लाडकी बहिणींनो लक्षात घ्या, ही योजना तुमच्यासाठीच म्हणजे आपल्यासाठीच लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेली आहे. पात्र लाभार्थी महिला आहे त्यांचे पैसे सुरूच राहणार अशी मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं आहे. व EKYCची प्रक्रियेमधून इथे आता पूर्णपणे छाननी होईल. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे, खरोखर गरजू आहेत, त्या लाडक्या बहिणीचे 100% पैसे चालू राहणार आहेत. आता हे डॉक्युमेंट्सबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवायचं आहे, कारण त्यांना सुद्धा नक्कीच मदत होणार आहे. त्यांना सुद्धा ते डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, काय माहिती आहे, ही सगळी खरोखर माहिती मिळणार आहे, ज्याच्यामुळे पुन्हा जे काही जेव्हा ऑप्शन सुरू होतील तेव्हा धावपळ होणार नाही. या संदर्भात अजून काही प्रश्न असतील, तुमच्या काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करून विचारायचं आहे. तुम्हाला OTP येत नाही आहे किंवा काही एरर येत आहे किंवा अजून काही EKYC संदर्भात अडचणी आहेत, नक्कीच विचारायचं आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.